नमस्ते मित्रांनो. तुमच्यापैकी बरेच जणांना 2022 मध्ये असं वाटत होतं ना की कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे 2020 मध्ये जेव्हा मार्केटमध्ये मोठी पडझड आली तर त्यावेळेस जर मी गुंतवणूक केली असती तर 2022 मध्ये मला किती मोठा रिटर्न मिळाला असता. अहो पण ते 2022 मध्ये वाटून काय उपयोग. आपण नेहमी झालेल्या पडझडीला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतो आणि ती पडझड होऊन गेल्यानंतर आपण त्याच्यावरती गप्पा मारत बसतो. जर मी गुंतवणूक केली असती तर असं झालं असतं तसं झालं असतं. ह्या जर विषयात आपण अडकून बसतो आणि ह्या विषयात अडकल्यामुळे आत्ता आपल्या समोर जी संधी आलेली आहे, आत्ता जे मार्केट काही वेगळ्या कारणांमुळे खाली पडतंय ती संधी मात्र आपण घालवून बसतो. मित्रांनो, असं करू नका. प्रत्येक फॉलला त्याचं स्वतःचं काहीतरी एक कारण असतं. 2020चा फॉल हा कोरोनाचा होता. आत्ताचं मार्केटमध्ये जो फॉल आहे हा युद्धामुळे आलेला आहे. पण ह्या दोन्ही फॉलला जर आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं, एक गुंतवणुकीची संधी म्हणून जर आपण बघितलं तर आपले पैसे नक्की वाढतील. तर ह्यावेळेस मित्रांनो, पुढच्या 2 वर्षांनंतर नुसत्या गप्पा मारू नका. आपले पैसे ऍक्च्युली वाढवा. आत्ता ही जी काही मार्केटने आपल्याला संधी दिली आहे त्या संधीचा फायदा घ्या आणि आत्ता गुंतवणूक नक्की करा. आत्तापर्यंत केलेली गुंतवणूक विकू नका आणि SIPला तर बिलकुल हात लावू नका. ज्या SIP चालू आहेत त्या कंटिन्यू ठेवा या मार्केटमध्ये. धन्यवाद.